नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या महिलेस अटक। नशा करण्यासाठी वापरल्या जाणारे मेफेंटरमाइन सल्फेट टर्मिन इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी आलेल्या महिलेला हडपसर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन 400 ते 500 रुपयांना विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। अंबिका उर्फ नेहा आनंदसिंग ठाकूर, वय 26, राहणार माळवाडी, हडपसर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे। या कारवाईत पोलिसांनी सदर महिलेकडून 1 लाख रुपयांची मेफेंटरमाइन सल्फेटच्या 160 बाटल्या जप्त केल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांनी एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की एक महिला नशा करण्यासाठी इंजेक्शनची विक्री करत आहे। त्या माहितीवरून हडपसर पोलिसांनी अंबिका उर्फ नेहा ठाकूर हिला छापा घालून पकडले। तिच्याकडे चौकशी केली असता तिच्याकडे कोणताही औषध विक्रीचा परवाना नसल्याचे आढळून आले। तसेच हे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसल्याची माहिती मिळाली। मेफेंटरमाइन सल्फेट औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते। दरम्यान याची माहिती असतानाही अंबिका उर्फ नेहा ठाकूरने नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या विक्री करता मोठ्या प्रमाणात औषध बाळगल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे तपास करत आहेत। ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे, अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, कुंडलिक केसकर, अमोल दणके, गायत्री पवार यांनी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, पुणे।